आत्मज्ञान या शब्दाबद्दल आपण बोलावं एवढी आपली साधना नाही. आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये ना आपण अभ्यासू आहे ना आपण त्याचे अनुभवी आहे. आपण झलक पाहिली. सद्गुरूंच्या कृपेने ईश्वराच्या प्रकृतीच्या आशीर्वादाने आपण त्याचा थोडासा अनुभव घेऊ शकतो. आत्मज्ञान ओळखायचं कसं तर सर्वात सोपी गोष्ट आहे की आपल्याला जिथे गेल्यावर शांत आणि प्रसन्न वाटतं. ज्या व्यक्तीजवळ गेल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं, शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, आपल्याला काही कळत नाही. माणसाचं सर्वात साधं सोपं लक्षण काय? माणूस अपेक्षेशिवाय कुठल्याही हेतूशिवाय काहीच करत नाही. पण आत्मज्ञान प्राप्त झालेल्या ठिकाणी माणूस आपोआप आपला हेतू, आपल्या अपेक्षा, आपल्या आकांक्षा सगळं विसरून जातो. आत्मज्ञानी व्यक्तीच्या आसपास बसलं की आपोआप आपल्यामध्ये ज्ञान उतरतं. न कळणाऱ्या गोष्टी सुद्धा त्या सहवासामध्ये आपल्याला कळायला लागतात. नकळत आपल्याला आतमध्ये वळण्याची इच्छा होते. नकळत आपण हे शरीर, मन याच्या आकांक्षा, कामना, वासना याच्यापासून थोडंसं अंतर व्हायला लागतं. या जगामधून वैराग्य वृत्ती निर्माण होते याच्या सहवासामध्ये. तो आत्मज्ञान. तुमच्या काही एक जीवन आहे पण त्या जीवनाला तुम्ही उन्नतीकडे घेऊन जाऊ शकता ह्याची कुठली खात्री नाही. आणि म्हणून ती जी कला आहे, आत्मज्ञान प्राप्तीची जी कला आहे, ती कला तुम्ही अनुभवी माणसांच्या सहवासामध्येच शिकू शकता. ती कुठल्याही प्रकारे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठे जाऊन शिकवली जाऊ शकत नाही. आत्मज्ञान हे उपजत आहे. एखाद्या कळीला फूल कसं व्हावं हे याचं प्रशिक्षण नसतं, ते उपजत आहे. आत्मज्ञान म्हणजे मी शरीर नाही, मी मनही नाही याची अनुभूती आहे. सद्गुरू म्हणतात ते अगदी हळूवार होतं, चुपचाप होतं. आत्मज्ञानाचा अनुभव आमचं मन घेऊ शकत नाही, आमची बुद्धी, आमचा मेंदू घेऊ शकत नाही. हे त्याच्या पलीकडे आहे. तसं आत्मज्ञान सुद्धा आपलं अंतर्मन सुद्धा अनुभवू शकत नाही की आता आत्मज्ञान प्राप्त होत आहे. ती अतिशय हळूवार प्रक्रिया. ते उमलल्यावर कळतं सुगंध पसरतो, ते उमलल्यावर कळतं सौंदर्य पसरतं, सुंदरता पसरते, तेज पसरतं. जीवनामधल्या जेवढ्या क्रिया आहे त्या सगळ्या क्रियांचा जो अनुभव आहे, आनंदाचा जो क्षण आहे, तुम्ही जर मोजला तर काही क्षणासाठी राहतो. आणि तो क्षण आयुष्यभरासाठी तुम्हाला मिळू शकतो. ही शक्ती आत्मज्ञान की हा जो आनंद आहे हा चिरकाल तुम्हाला जर मिळवायचा असेल तर आत्मज्ञान तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि आत्मज्ञान तुम्हाला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा तुम्हाला शरीराच्या निमित्ताने, मनाच्या निमित्ताने जे काही जीवन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हसू येतं. आत्मज्ञानाच्या मार्गामधला सर्वात मोठा अडथळा म्हणजे तत्वज्ञान. मग ते दोन मार्गाने बाहेर येतं. एक तर भक्ती करा आणि तत्वज्ञानावर दुर्लक्ष करा, किंवा तत्वज्ञान एवढं करा की तुम्हाला त्याचा कंटाळा आला पाहिजे, वीट आला पाहिजे. आत्मज्ञान जे आहे तुमच्या जीवनामध्ये हळूवारपणे घडतं. आणि ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया घडण्यासाठी तुम्ही वातावरण निर्मिती करू शकता. काय वातावरण निर्मिती करू शकता? तुम्ही आसक्ती सोडा. आत्मज्ञान जे आहे ते अगदी अलगदपणे, चुपचाप, शांतपणे घडतं. तुमच्या आसपासचं फूल कधी उमललं, अरे फूल उमललं असं आपण म्हणतो, ते अचानक नाही उमललं, ते हळूवारपणे उमललं. तसं तुमच्यामध्ये आत्मज्ञानाची जी शक्ती आहे, तिची निर्मिती आहे, ती हळूवारपणे होईल. तुम्ही फक्त त्या मार्गाने चालत राहा. आत्मज्ञान जे आहे जीवनामध्ये हे किती महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये उन्नती नाही, त्याच्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही, त्याच्याशिवाय जीवनामध्ये शांती नाही, आणि त्याच्याशिवाय जीवनामध्ये जीवनाचा आनंद नाही. परमानंदामध्ये जीवन जगायचं असेल तर मित्रांनो, आत्मज्ञानाच्या दिशेने आम्ही नक्कीच प्रवास केला पाहिजे. आणि त्याची जी अनुभूती आहे ही ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, नाही तर पुढच्या जन्मी, अनंत जन्म जरी आम्हाला वाट बघावी लागली तर त्याच मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही संकल्प करून जीवन जगलं पाहिजे. सद्गुरू सांगतात की जसं फुल उमलतं त्याप्रमाणे हळुवारपणे आत्मज्ञान प्राप्ती होते किंवा आत्मज्ञान घडतं. तर फुल उमलण्यासाठी जे झाडाला पोषण पाहिजे ते पोषण जर आपण दिलं तरच फुल उमलतं. त्याच पद्धतीने मानवाला आत्मज्ञान मिळवण्यासाठी किंवा प्राप्त होण्यासाठी कुठलं पोषण देणं गरजेचं आहे किंवा काय करणं गरजेचं आहे तेव्हा आत्मज्ञान प्राप्ती होईल? माझा आजचा प्रश्न असा आहे की जसं सरांनी विचारलं आहे की आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय करणं गरजेचं आहे, आणि जर ती होते आत्मज्ञान प्राप्ती तर ती कशी समजायची की आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतंय. माझा प्रश्न असा आहे की जे वयाने मोठे, जे आपण गुरु बघतो, सद्गुरू बघतो, की त्यांना आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एवढा कालावधी लागतो, त्यानंतर त्यांना प्राप्त होतं. पण आपण काही म्हणजे गुरु असे पण बघतो की त्यांना कमी वयामध्ये आत्मज्ञान प्राप्त होते. उदाहरणार्थ जसे की बागेश्वर धाम आणि प्रदीपजी मेश्राम, त्यांचं वय जास्त आहे, दोघांचं अंतर खूप आहे, तरी पण बागेश्वर धाम मध्ये पण ते सांगतात आणि प्रदीपजी मेश्राम पण सांगतात. तर मग लहान वयात पण आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि त्यासाठी काय केलं असेल की एवढं प्राप्त झाले, आणि जर एवढं वयाचा डिफरन्स असून सुद्धा ते कसं काय प्राप्त होऊ शकते? मित्र हो, खरं तर आत्मज्ञान या शब्दाबद्दल आपण बोलावं
एवढी आपली साधना नाही. त्याच्याबद्दल भाष्य करताना त्याची अनुभूती ही अत्यंत महत्त्वाची. कुठल्याही गोष्टीबद्दल कुणी बोलावं, एक तर तज्ज्ञ त्यांनी बोलावं किंवा जो अनुभवी त्यांनी बोलावं. आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये ना आपण अभ्यासू आहे ना आपण त्याचे अनुभवी आहे. आपण झलक पाहिलेली, आपण थोडीशी त्याची चव चाखलेली आणि त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं म्हणजे एका पाण्याच्या थेंबाने सागराचं वर्णन केल्यासारखं. पण तरीही जी जिज्ञासा आहे माणसाची, त्या जिज्ञासेला काहीतरी उत्तर आपण दिलं पाहिजे. मग आपल्या परीने आपल्या क्षमतेनुसार ते उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. सद्गुरूंच्या कृपेने, ईश्वराच्या प्रकृतीच्या आशीर्वादाने आपण त्याचा थोडासा अनुभव घेऊ शकतो. मूलतः ज्याला आपण आत्मज्ञान म्हणू शकतो किंवा त्याचं वर्णन किंवा व्याख्या करू शकतो, ही आपली क्षमता नाही. परंतु जे उदाहरण तुम्ही सांगितलं की धीरेंद्र शास्त्री जे आहे त्यांना आत्मज्ञान प्राप्त आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. आत्मज्ञान प्राप्त होणं आणि सिद्धी प्राप्त होणं ही वेगळ्या गोष्टी. ज्याने लोणी खाल्लं त्याला तूप मिळणार नाही. सिद्धी ही आत्मज्ञानाच्या मार्गावर मिळणारं फळ आहे. पण तुम्ही ते जर खाऊन टाकलं तर तुम्हाला पुढचं झाड मिळणार नाही. नारळ हे स्वतः असं बीज आहे का ते तुम्ही जर खाल्लं तर ते उगवणार नाही. मग तुमच्या समोर पर्याय आहे, खायचं की तेच परत लावायचं. तुम्हाला असं कळलं की एक नारळ असा आहे की तो जर आपण खाल्ला तर आपण अमर होऊ शकतो किंवा आपल्या इच्छित जे काही मनातल्या वांछित इच्छा आहे त्या पूर्ण होऊ शकतात. असा एक कल्पवृक्षाचा नारळ आपल्याला भेटलेला आहे. तर तुमच्या समोर पर्याय आहे, तो लावायचा आणि त्याच्यापासून असंख्य नारळ निर्माण करायचे की तो खाऊन टाकायचा स्वतःच. सिद्धी म्हणजे त्याला खाऊन टाकणे. मग अशी सिद्धी प्राप्त झालेले जेवढे काही तुम्हाला साधू संत दिसतात ते खरं तर आत्मज्ञानच्या दिशेने गेलेले असतात, पण कुठेतरी मार्गामध्येच थांबलेले असतात. तुम्ही केदारनाथला निघाले पण तुम्ही पुलवामाच थांबले, जम्मू काश्मीरमध्येच थांबले, पुढे गेलेच नाही. तिथंच तुम्ही रमून गेले. वा काय स्वर्ग आहे, इथेच स्वर्ग आहे, कैलासाला जायची काय गरज आहे. चमत्कार आहे किंवा सिद्धी आहे, रिद्धी आहे, ह्या सर्व साधू संतांना योग्यांना प्राप्त असतात, पण ते त्याचा वापर करत नाही. लौकिक जीवनामध्ये त्यांच्या आत्मशक्तींचा वापर, ते योग साधनेचा वापर ते खर्च करत नाहीत. श्रीमंत लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि गरीब माणसं खर्च करतात. लक्षात ठेवा, सिद्धी प्राप्त झाली तो गरीब असतो, तो लगेच खर्च करतो, उतावळा असतो खर्च करण्यासाठी. आणि जो जाणतो की गुंतवणूक करण्यामध्ये श्रीमंती आहे, मग तो ती गुंतवणूक करतो, त्याला मिळालेली सिद्धी सुद्धा तो गुंतवणूक करून टाकतो. आणि तेव्हा आत्मज्ञानाचं शिखर तुम्ही पुढे गाठू शकता. आता आत्मज्ञान प्राप्त आहे ती लोक त्यांच्या हातून चमत्कार घडतात, ते करत नाही. ते चमत्कार करत नाही, ते सिद्धीचा उपयोग करत नाही. कधी कधी त्यांच्या आशीर्वादाने ते घडून जात. एखादं फूल उमललं त्याचा सुगंध पसरतो, याचा अर्थ त्यांनी सुगंध उधळलेला नाहीये. एखादा दिवा पेटला तर त्याच्या आजूबाजूला प्रकाश पसरतो. हेच आत्मज्ञानाचं लक्षण आहे. ते मौन जरी असला तरी ती शक्ती आजूबाजूला प्रखरतेने पसरलेली असते. आत्मज्ञान ओळखायचं कसं, तर सर्वात सोपी गोष्ट आहे की आपल्याला जिथे गेल्यावर शांत आणि प्रसन्न वाटतं, ज्या व्यक्तीजवळ गेल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं, शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, आपल्याला काही कळत नाही, त्याच्या प्रभावामध्ये आपण केव्हा विलीन होऊन जातो आपल्याला पण कळत नाही. त्याच्याकडनं आपल्याला काहीच मिळत नाही तरी पण त्याची ओढ लागते. माणसाचं सर्वात साधं सोपं लक्षण काय, माणूस अपेक्षेशिवाय कुठल्याही हेतूशिवाय काहीच करत नाही. पण आत्मज्ञान प्राप्त झालेल्या ठिकाणी माणूस आपोआप आपला हेतू, आपल्या अपेक्षा, आपल्या आकांक्षा सगळं विसरून जातो, स्वतःलाच विसरतो. प्रकाशाला
प्रकाशाचं ज्या ठिकाणी निर्मिती होते तिथून अंधार सहज गायब होतो, तसं आत्मज्ञानी व्यक्तीच्या आसपास बसलं की आपोआप आपल्यामध्ये ज्ञान उतरतं. न कळणाऱ्या गोष्टी सुद्धा त्या सहवासामध्ये आपल्याला कळायला लागतात. नकळत आपल्याला आतमध्ये वळण्याची इच्छा होते. नकळत आपण हे शरीर मन याच्या आकांक्षा कामना वासना ह्याच्यापासून थोडंसं अंतर व्हायला लागतं. या जगामधून वैराग्य वृत्ती निर्माण होते ज्याच्या सहवासामध्ये, तो आत्मज्ञानी आहे. आणि तुम्हाला कळण्यासाठी तुमच्याकडे बी ते रिसेप्टर असायला हवे. सोनं कळण्यासाठी तुम्ही सोनार असायला हवे. तुम्हाला कस्त लावता आलं पाहिजे. दुसऱ्याचा पेपर तपासायला तुम्ही त्या परीक्षेत पास पाहिजे. कमीत कमी दुसऱ्याचं माप घ्यायचं तुम्ही टेलर तरी पाहिजे. कुठलं माप घ्यायचं आणि कुठलं कापड कसं कापायचं तेवढं तर ज्ञान पाहिजे. तुमच्याकडे नुसतं कापड आहे, तुमच्याकडं शिलाई मशीन आहे, सुईदोरा आहे, कात्री आहे, म्हणजे तुम्ही टेलर नाही होऊ शकत किंवा तुम्ही लगेच कपडे शिवू शकत नाही. तसं तुमच्याकडे हे जीवन आहे, पण त्या जीवनाला तुम्ही उन्नतीकडे घेऊन जाऊ शकता ह्याची कुठली खात्री नाही. आणि म्हणून ती जी कला आहे, आत्मज्ञान प्राप्तीची जी कला आहे, ती कला तुम्ही अनुभवी माणसांच्या सहवासामध्येच शिकू शकता. ती कुठल्याही प्रकारे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठे जाऊन शिकवली जाऊ शकत नाही. तुम्ही आजपर्यंत बघितलं आहे जीवनामध्ये सर्वात महत्वाचं प्रेम आहे. आज जे संबंध आहे, माणसांचे संबंध आहे, हे सर्व समाज हा एकाच गोष्टीवर टिकलेला आहे, विश्वास आणि प्रेम. तुम्ही कुठे बघितले का प्रेमाचे आणि विश्वासाचे क्लासेस आहे म्हणून? जे सर्वात अत्यंत गरजेचं आहे. त्याचे कुठे क्लासेस आहे का? ते उपजत आहे. तसं आत्मज्ञान हे उपजत आहे. एखाद्या कळीला फूल कसं व्हावं हे याचं प्रशिक्षण नसतं, ते उपजत आहे. आणि म्हणून आत्मज्ञानाबद्दल जेव्हा बोलतो आपण, तर त्याबद्दल बोलताना मी तुम्हाला एक सुंदर अनुभव सांगेल. ही गोष्ट एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. जे योगी आहे किंवा जे दार्शनिक आहे त्यांचे प्रवचन ऐकण्याचा फार छंद होता. तर त्या काळामध्ये रजनीश, ज्यांना ओशो असं म्हणतात, ते अतिशय तार्किक पद्धतीने अध्यात्मामध्ये अतिशय तेजस्वी असं दार्शनिक होते. तुम्ही त्यांचा तर्क तोडूच शकत नाही. अतिशय आक्रमक आणि तरुणांच्या ऊर्जेला भुरळ घालणारी अशी त्यांची क्षमता होती. बुद्धीला खाऊ घालणारे होते. एवढे खाऊ घालायचे की बुद्धी शांत होऊन जायची. ते त्यांचे प्रवचन मी फार ऐकायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रवचन मी किती ऐकत असेल. तासन तास काम करताना एकीकडे शेतामध्ये काम करायचं आणि स्पीकरवरती कॅसेट प्लेअर मिळायचे, त्यावेळेस त्या टेप रेकॉर्डर्सवरती ते प्ले करायचे. आणि मग एकीकडे शेतामधलं काम आणि दुसरीकडे ते प्लेयर. कुठलंही काम असू द्या, ऑफिसचं लिखाणाचं काम असेल, ते लिखाणाचं काम करता करता, पण आताही मी तेच करतो कधी कधी. तर हे जे डिस्कोर्सेस आहे त्यांचे प्रवचन मी खूप ऐकायचो. तर एकदा असं झालं, मला असं जाणवलं की मी ह्या परिवाराचा सदस्यच नाहीये. म्हणजे जो मोह आहे की हे घर आहे, हे आई वडील आहे, हे बहीण भाऊ आहे, हे माझा संसार आहे, हे लग्न झालेलं आहे माझं, तेव्हा लग्न झालेलं होतं माझं, आणि मुलं आहे, पत्नी आहे. अचानक सगळी नाती गायब झाली. आणि ज्यावेळेस आम्ही सर्वजण कांदे भरत होतो, सगळेजण धावपळ करत होते. अचानक पावसाचं वातावरण तयार झालं. आता कांदे जर भरायचे असतील, कापलेले कांदे शेतामधले, तर ते जर पावसाचं वातावरण तयार झालं तर शेतकऱ्याला फक्त अटॅक यायचा राहतो. कारण जर पाऊस झाला तर ते सर्वच्या सर्व तुमचं शेतमाल हा सडून जाऊ शकतो. कारण एकदा कांदे भिजले की मग मात्र नुकसान तुम्ही टाळू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये गंभीर वातावरण तयार झालं. सगळेजण धावपळ करताय आणि मला कसंच काय वाटायचं बंद झालं की म्हणजे ते कांदे भिजतील, नुकसान होईल, हे सगळे माणसं धावपळ करताय. मला हसू यायचं. मी स्वतःवरच हसायचं की जसं लहान मुलं लुटूपुटूचा खेळ खेळता आणि एकमेकामध्ये भातुकलीचा खेळ खेळता खेळता भांडता, रडता, लढाया करता, सगळं करता, संसार उभा करता, बावला बावलीचं लग्न लावता. अगदी तशा प्रकारे मला ते सगळं दिसायला लागलं.
एखाद्या कुटुंबामध्ये बघा, तुम्हाला सुद्धा अनुभव असेल की जेव्हा माणसांचं वय होतं, ती म्हातारी माणसं विनाकारण बडबड करत असतात. तुम्हाला माहिती यांच्याच्यानी काही होणार नाही. यांनी आयुष्यभर जे काही केलं त्यातून काय झालेलं हे तुम्हाला माहिती असतं. यांच्या आरडाओरडाने, यांच्या धावपळीने कुठपर्यंत पोहोचले हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि म्हणून तुम्हाला हसू येतं त्यांचं. अगदी तशा प्रकारची अवस्था माझी त्यावेळेस झाली, आणि ती अवस्था फक्त एक साधारणतः 7 ते 8 तास टिकली. तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये जसं एखादी वीज चमकावी तसा प्रसंग होता, की तो जो आनंद आहे, की जेव्हा आपण ह्या मायामोहापासून सगळ्यांपासून दूर होतो आणि क्षणामध्ये आपण संपूर्ण होऊन जातो स्वतःमध्येच, की आपल्याला कशाची आणि कोणाचीच आणि काहीच गरज नाही आहे. आपण परिपूर्ण आहोत. ही ज्यावेळेस अवस्था तयार होते आणि संसारामध्ये पळणाऱ्या जे काय मायेचा आपण म्हणतो ना बाजार आहे, वास्तविक पाहता त्याच्यानंतर मी त्या ढगांकडे बघत होतो. मी त्यांना असं मनातल्या मनात म्हणायचो, खरंच तुम्ही बरसणार आहेत का? हा, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या आशीर्वादाने समाधिस्थ झाले पहिल्यांदा, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी काय झालं? ध्यान लागलं, समाधी लागली. समाधी लागणं म्हणजेच शरीर आणि मनाच्या पलीकडं ऊर्जा प्रवासाला निघणं, त्याच्यापासून अंतर तयार होणं. हे जे अंतर आहे ना, हे लोकांचं वैतागून तयार होतं, पण ते काही क्षणासाठी. कुठल्या नात्याला, वागण्याला किंवा परिस्थितीच्या आघाताला माणसं कंटाळतात, त्यावेळेस थोडंसं ह्या मायामोहापासून काय होता? दूर होता. ते जे ज्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. मग ते जे वैराग्य आहे, वैराग्याची का गरज आहे? साधी सोपी गोष्ट आहे. तुम्हाला अत्यंत भूक लागलेली आहे, तुम्ही पहिल्यांदा उपवास धरलेला आहे, आणि तुम्ही या कुंभमेळ्यामध्ये रस्त्याने प्रवास करताय, दर्शनासाठी चालले, आणि दोन्ही बाजूनी सगळे लोक नुसते फळाचं घेऊन आग्रह करताय, खा खा खा, आणि तुम्हाला प्रचंड भूक लागली, प्रचंड उपवास आहे, तुम्हाला बघायला पण कुणीच नाही. त्यावेळेस तुमचं मन काय होतं? असं एक लक्षात ठेवा, जेव्हा जी गोष्ट तुम्हाला आग्रहाने मिळते ना, न काही मागता, ते प्रलोभन असतं. आणि तुम्ही ते प्रलोभन जर तुमच्या जीवनामध्ये टाळलं, तर तुम्ही बरोबर तुमचं जे सर्वात मोठं जे शिखर आहे ते गाठू शकता. एखादा परीक्षा देता देता तहसीलदार झाला, तो त्याच्यामध्येच खुश होऊन जातो, तो कलेक्टर व्हायचा राहून जातो. अल्पसंतुष्टपणा जो आहे हा माणसामध्ये जेव्हा निर्माण होतो, तेव्हा तो आध्यात्मिक मार्गावर देखील असंच आहे. ज्याला ग्लॅमर म्हणतो, साधू संतांच्या काळामध्ये तुम्ही साधूंचं असं वर्णन ऐकलं असेल की तपाला बसले की अप्सरा यायच्या. ते खरं आहे, आजही आहे. तुम्ही जर IAS IPS ची परीक्षा द्यायला गेले, किंवा तुम्ही कुठल्या तरी मोठ्या परीक्षेला द्यायला गेले, तर तिकडे तुम्हाला एखादी मैत्रीण भेटते, त्या साधूसाठी ती अप्सराच आहे, रंभा उर्वशी. त्याचा आरंभ संपून टाकते, हे की नाही? आणि म्हणून आता जेवढे इन्स्टिट्यूट आहे त्यातले जे गाईड आहे ते पण सांगता, प्रलोभनांना बळी पडू नका, जे नंतर मिळणारच आहे ते आताच घाई कशाला करता? बरोबर आहे मित्रांनो, की तुमच्या प्रेमाला प्रेरणा बनवणं एवढं सोपं नाही आहे. वाहून जाणं सोपं आहे, त्याच्यामध्ये वाहत जाणं सोपं आहे, पण त्याला प्रेरणा बनवणं, त्याला पाया बनवणं एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला साधनेची गरज आहे, तपश्चर्येची गरज आहे. ती प्रत्येकाकडनं नाही होत. जसं साधी परीक्षा तुम्हाला पास व्हायची आहे IAS IPS ची, तर तुम्हाला त्या मायामोहापासून, त्या आकर्षणापासून स्वतःला काय करायचं आहे? थांबवायचं आहे. आणि ती ऊर्जा कशात लावायची आहे? तुमच्या कर्तृत्वामध्ये लावायची, तुमच्या साधनेमध्ये, तपश्चर्येमध्ये लावायची. तसंच आत्मज्ञानाचा प्रवास आहे. आत्मज्ञान म्हणजे की मी शरीर नाही, मी मनही नाही, याची अनुभूती येणं. सद्गुरू म्हणतात ते अगदी हळूवार होतं, चुपचाप होतं. ते SMS नाही पाठवत पुढे, मी उद्या येतोय. ते पावसासारखं आकाशवाणी पण नाही होत, है की नाही? बातमी नाही येत,
उद्या आत्मज्ञान प्राप्त होणारे हो नाही असं काही नाही, किंवा ती प्रक्रिया तुम्ही पाहू सुद्धा शकत नाही. तर सद्गुरू त्याचं उदाहरण देताना म्हणतात की ते एखाद्या फुलासारखं उमलतं अलगदपणे, हळूवार. आपण टाइम लॅप्स लावतो ना, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ. एखादा अंकुर जेव्हा बाहेर पडतो एखाद्या बीजामधून, किंवा एखादं फूल जेव्हा उमलतं, तेव्हा ती जी प्रक्रिया आहे तुम्ही टाइम लॅप्स लावलं तरच तुम्हाला अनुभवायला मिळेल. अदरवाईज तुम्ही ते उमलताना पाहू शकत नाही. तुम्ही पाहताय तरी पण पाहू शकत नाही, कारण एवढी सूक्ष्म प्रक्रिया अनुभवणं ही आपल्या डोळ्याची क्षमता नाही. मग एवढी सूक्ष्म प्रक्रिया जशी आपल्या डोळ्यांची क्षमता नाही या भौतिक जगातली बघणं, तसं तुमच्या डोळ्यासमोर दूध ठेवलं आणि तुम्ही त्या दुधाकडे 24 तास 12ही तास लक्ष देताय, तरी पण तुम्हाला कळणार नाही कोणत्या सेकंदाला दुधाचं काय झालं. दही सांगू शकाल तुम्ही? नाही. म्हणजे ह्या ज्या हळूवार गोष्टी घडतात, चुपचाप घडतात, त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही अनुभवू शकत नाही. तसं आत्मज्ञानाचा अनुभव आमचं मन घेऊ शकत नाही, आमची बुद्धी, आमचा मेंदू घेऊ शकत नाही. ते त्याच्या पलीकडे आहे. जसं काही आवाज 20 डेसिबलच्या खाली असतात जे आपल्याला ऐकू येत नाही, वटवाघाला ते ऐकू येतात. वटवाघूळ प्रत्येक सेकंदाला व्हायब्रेशन्स आवाज तयार करतं आणि त्याची फ्रिक्वेन्सी त्याला मिळते, कारण ती 20 डेसिबलच्या खाली असते, जे आपण ऐकू शकत नाही. मग आपण म्हणतो त्याला अंधारात दिसतं. हे आपलं अज्ञान आहे. म्हणजे आपल्याला ज्या हळूवार क्रिया घडतात त्या आपण अनुभवू शकत नाही. तसं आत्मज्ञान सुद्धा, आपलं अंतर्मन सुद्धा अनुभवू शकत नाही की आता आत्मज्ञान प्राप्त होत आहे. ती अतिशय हळूवार प्रक्रिया आहे. ते उमलल्यावर कळतं, सुगंध पसरतो. ते उमलल्यावर कळतं, सौंदर्य पसरतं, सुंदरता पसरते, तेज पसरतं. दारू पिलेला माणूस तुम्ही पाहिला का? नॉर्मल माणूस आणि दारू पिल्यावर बघा, तेजदार होऊन जात होतं. पण त्याचं तेज हे भौतिक रूपातलं असतं. जसं एखाद्या झाडाला उत्तेजना देऊन त्याच्यातली सगळी शक्ती बाहेर काढून त्याची फुलं तयार करणं, आणि नंतर ती सगळी फुलं गळून जातात, कारण त्याला शक्तीच नाही झाडामध्ये. तसं उत्तेजनाच आहे. म्हणून उत्तेजनेच्या मार्गाने तुम्ही कधी आत्मज्ञानाकडे जाऊ शकत नाही. हा, तुम्ही प्रसन्न, एकदम उत्साहित, एक्साइटेड, तुमचं शरीर असं उमललेलं असं होऊ शकतं, पण ते काही काळासाठी. पण आत्मज्ञान हे असं आहे की ते सतत तेजस्वी असतं. अणुबॉम्बचा पण स्फोट होतो, अगदी प्रचंड, सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तो सूर्य सतत तळपतोय. काल परवा मी एक फोटो बघितला की सूर्यापासून ज्या सौर ज्वाला बाहेर निघतात यांची उंची किती असेल? पृथ्वीच्या 3 पट. एकावर जर 3 पृथ्वी ठेवल्या तर तरी त्याची उंची गाठू शकत नाही, एवढ्या उंचीवर सौर ज्वाला पसरतात सूर्याच्या. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही जे जाणतो ते ह्या भौतिक स्तरावर सुद्धा पुरेसं नाही, तेव्हा आत्मिक स्तरावरती आम्ही किती जाणणार त्या गोष्टीला. समजा आज आम्हाला एखादं छोटंसं यश मिळालं तर आम्ही त्या दिवसामध्ये थोडासा आनंदी होतो. काही प्रचंड आनंदाची काही बातमी मिळाली तुम्हाला तर तुम्ही त्या ठिकाणी थोडेसे प्रफुल्लित होता. किती वेळासाठी? काही क्षणांसाठी. बरोबर आहे. जीवनामधल्या जेवढ्या क्रिया आहे त्या सगळ्या क्रियांचा जो अनुभव आहे, आनंदाचा जो क्षण आहे, तुम्ही जर मोजला तर काही क्षणासाठी राहतो, आणि तो क्षण आयुष्यभरासाठी तुम्हाला मिळू शकतो. ही शक्ती आत्मज्ञानामध्ये आहे. तुम्ही सदानंदी, सदानंद कशाला म्हटलेले? सदानंदी, परमानंद, सतचित्त आनंद, म्हणजे सतत तुमचं चित्त आनंदामध्ये भिजलेलं आहे. आपण म्हणतो ज्याचे 10 बोट तुपामध्ये आहे. सांगण्याचे तात्पर्य काय की आपण जीवनामध्ये आनंदाची जी व्याख्या करतो ती अतिशय तुच्छ आहे, फार क्षुद्र आहे. म्हणून आपल्याला साधू संतांकडे पाहिल्यावर त्यांची काही जणांना की होते, काय यांना काय जीवनातला आनंद कळतो? काही लोक म्हणतात, हाय मोदींचा संसार आहे का, त्यांना काय संसार कळतो का? आता तू एवढा 20 वर्ष केला, तुला काय कळला? म्हणून आत्मज्ञानाचे आम्ही फक्त गप्पा मारू शकतो, गोष्टी करू शकतो, बाकी त्याच्याबद्दल अनुभूती करायची असेल तर आम्हाला मौन व्हावं लागेल. नुसतं बाहेर नाही तर आतमध्ये. जोपर्यंत तुम्ही त्या
पाण्याने तुम्ही आंघोळ करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याचा स्पर्श अनुभवता येणार नाही. आपण सगळं टीव्ही मध्ये बघतो, मोबाईल मध्ये बघतो आणि त्याच्यात आपण समाधान मानतो. अशा प्रकारची आपली एकदम बावळट पिढी आहे. आपण सगळं बाहेरच्या जगात बघतो आणि प्रक्षेपण करतो की हा तो हिरो मी आहे, ती हिरोईन मी आहे. 2 तासासाठी आम्ही हिप्नोटाईज होऊन जातो. आम्ही प्रक्षेपित आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याला आनंद भोगताना पाहून आम्ही त्याच्यात आनंद मांडण्याचा प्रयत्न करतो. हे खरं आहे आणि हेच खरं आहे. आणि म्हणून आम्ही कधीच तृप्त होत नाही. मग तुम्हाला जर आनंदाची गोडी लागली, आनंदाचे डोही आनंद तरंग, नाचू कीर्तनाचे रंगी, हे जे काही संतांचे वाक्य आहे, सदानंद म्हणजे जो सदा आनंदी आहे त्याला सदानंद असं म्हटलेलं आहे. मग सद्गुरू असं म्हणता की हा जो आनंद आहे हा चिरकाल तुम्हाला जर मिळवायचा असेल तर आत्मज्ञान तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि आत्मज्ञान तुम्हाला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा तुम्हाला शरीराच्या निमित्ताने, मनाच्या निमित्ताने जे काही जीवन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हसू येतं, गंमत वाटते, गंमत. आणि तो क्षण मी अनुभवलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये हे प्रसंग येण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये हे प्रसंग येण्यासाठी तुम्हाला तुमचा जो आधार आहे आज मायामोहाचा, आई वडील, तुमचे जवळचे मित्र मैत्रिणी, तुमचे नातेवाईक, या सगळ्यांकडनं तुम्हाला धोका मिळण्याची गरज आहे. ज्या मायामोहाचं जाळं आम्ही बांधून ठेवलेलं आहे हे जाळं आम्हाला आत्मज्ञानापासून कायम दूर ठेवतं. प्रपंच रचना भोगुनी त्यागली, भोगली आहे, त्यागली आहे, पण तरी पण त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज किंवा इतर जे संत आहेत ही सगळी मंडळी जनाबाई संसारात आहे, तरी पण त्यागलेलं आहे. आम्ही संसार जे म्हणतो ना ते मुलं बाळ पत्नी कमाई संपत्ती हे सगळं जे आहे कर्म ह्याच्यामध्ये संसार समजतो, पण त्याच्यात संसार नाही आहे. संसार आहे आसक्तीमध्ये. मला सांगा, तुम्ही तुमच्या घरी जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा पण वाढता, जेव्हा तुम्ही एखादा भंडारा असता तेव्हा पण वाढता, पण जेव्हा तुम्ही भंडारा असता त्यावेळेस तुम्ही कसं वाढता? पुरल का नाही? बरोबर आहे का नाही? हे कधी वाढतं मग? घरी. घरी काय हिशोब असतो? अरे पुरल का, पुढच्या पंक्तीला पुरल का, एक एकच वाढा रे, का रे पुढच्या पंक्तीला, आणि त्याच्या पुढच्याला मी बसणार आहे. पण भंडारा असेल तर उधा, मग भंडारा उधायचा असतो, लक्षात घ्या. का त्याच्यामध्ये आसक्ती नाहीये. पुरला तरी चालेल, नाही पुरला तरी ती देवाची काळजी, देव काळजी करेल, आपल्याला काय काळजी करायची. हो, लोक देवाच्या कार्यक्रमामध्ये एकदम रिलॅक्स असतात. आसक्ती मुक्त जीवन म्हणजे काय? संन्यास आहे. लक्षामध्ये आसक्तीच नाहीये. प्रत्येक कामामध्ये काम करताना आसक्ती नाहीये, जीवन जगताना आसक्ती नाहीये, कुठल्या गोष्टीमध्ये मलाच मिळालं पाहिजे, माझंच आहे, हा ममत्व नाहीये. आणि जबाबदारी आणि कर्तृत्व सगळं आहे. क्रियेमध्ये संसार नाहीये, लक्षात ठेवा. क्रियेच्या हेतूमध्ये संसार आहे. तुम्ही हेतू काढून घ्या, क्रियामुक्त होऊन जात, तो प्रकृतीचा हिस्सा होऊन जातो. तुम्ही स्वतःसाठी कमवता तेव्हा स्वार्थ आहे, जेव्हा फक्त कमवता तेव्हा कसला स्वार्थ? मला सांगा, स्वतःसाठी म्हणल्यावर दुश्मन तयार होता की फक्त कमवायचे म्हणून दुश्मन तयार होता? जेव्हा आपण कोणाच्या तरी विरोधात उभं राहतो. कृष्ण कौरवांच्या विरुद्ध होते का? कृष्ण पांडवांच्या बाजूने होते का लढाईमध्ये? गौतम बुद्धांनी संसाराचा त्याग केला, कुटुंबाचा त्याग केला, मग ते पुन्हा परत समाजामध्येच का आले परत? कारण आपला समज आहे की त्यांनी जो सोडला तो संसार होता. नाही, त्यांनी आतला संसार सोडला, बरोबर की नाही? कृष्ण कोणाच्याच बाजूने नव्हते. कशावरून? अरे असं काय बोलता, तू इथे पांडवांच्या बरोबर लढले? नाही, ते सत्याच्या बाजूने होते. जर सत्य कौरवांच्या बाजूने जर असतं ते तिकडून उभे राहिले असते. त्यांनी जेव्हा आवाहन केलं की दोन्ही पण माझे नातेवाईक आहे, तुम्हाला दोघांनाही मला मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, बोला माझं सैन्य पाहिजे का मी पाहिजे? हा आपण एक रद्द आहे, मी लढणार नाही, माझं सैन्य लढेल. दुर्योधन मोठा हुशार, अख्खं सैन्य मागून घेतलं. आम्हाला स्वतःची ओळख नाही, दुसऱ्याची केव्हा होणार? बरोबर आहे, तो बाहेरचं शरीर पाहत होता, पण पांडवांनी त्याचा आतलं चेतना पाहिली, देवत्व पाहिलं. म्हणून हे लक्षात ठेवायचं, जीवनामध्ये आत्मज्ञानाची किती मोठी गरज आहे.
हे तत्वज्ञान सोडल्याशिवाय नाही कळणार. बरोबर आहे. आत्मज्ञानाच्या मार्गामधला सर्वात मोठा अडथळा म्हणजे तत्वज्ञान. मग ते दोन मार्गाने बाहेर येतं. एक तर भक्ती करा आणि तत्वज्ञानावर दुर्लक्ष करा, किंवा तत्वज्ञान एवढं करा की तुम्हाला त्याचा कंटाळा आला पाहिजे, वीट आला पाहिजे. आपोआप ते एवढं परिपक्व करा, एवढं पिकवा त्याला की ते गळून गेलं पाहिजे. संसार एकतर त्याग करा आणि ते एवढा भोगा की त्याचा वीट आला पाहिजे. तोच माणूस दारू सोडू शकतो ना, त्याने अति केलं. अति. तर डॉक्टर म्हणला तू उद्या जर आणखी 1 ग्लास प्याला ना तर तुझा शेवटचा राहील आणि तू एक नदीवर असेल. तो म्हणतो डॉक्टर साहेब शेवटचाच. की अति जेव्हा माणूस करतो तेव्हा त्यातून मुक्त होऊ शकतो किंवा शून्य करू शकतो. आणि म्हणून सद्गुरू असं सांगता, आत्मज्ञान जे आहे तुमच्या जीवनामध्ये हळूवारपणे घडतं. आणि ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया घडण्यासाठी तुम्ही वातावरण निर्मिती करू शकता. काय वातावरण निर्मिती करू शकता? तुम्ही आसक्ती सोडा. काय पोषक आहे आत्मज्ञानासाठी? काय पोषक आहे? सत्य. सत्य मार्गाने चला. मला सांगा, जो माणूस खरं बोलतो त्याला भयंकर त्रास होतो की नाही? होतो. पण तो ते घडत असताना त्रास होतो, नंतर नाही होत त्याला त्रास. जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला कधीच पश्चाताप होत नाही, त्याला आत्मग्लानी कधी होत नाही, अपराधी भावना त्याच्यामध्ये कधी येत नाही, जो भयंकर असतो. तुम्हाला माहित नसेल, काल संशोधन मी ऐकलं एका अमेरिकन डॉक्टरचं. जी लोक टेन्शन मध्ये राहता, अपराधी भावामध्ये जगता, कमीपणेच्या भावनेमध्ये जे लोक जगता, ते रोज 20 सिगरेट एवढं टॉक्सिन शरीरामध्ये तयार करतात. लोक म्हणतात मला कॅन्सर कसं काय झालं? मी तर सिगरेट कधी ओढलीच नाही. टेन्शनचा धूर तर दररोज काढतो तू. हे असं व्हायला पाहिजे होतं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन आरामशीर असलं पाहिजे, ते वर्तमान काळात असलं पाहिजे. असं जीवन जगा, सत्याच्या मार्गाने जगा. म्हणजे काही डेटाच तयार नाही होत. असं म्हणता की एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटे बोलावं लागतं. कळलं? पण तुम्ही असं कधी ऐकलं का? एक सत्य सिद्ध करण्यासाठी 100 सत्य बोलावं लागतं, असं कधी ऐकलं का? नाही. सत्य स्वतःमध्ये सिद्धच आहे. तुम्ही कोंबडा दाळून ठेवला म्हणून सूर्य काय उगवायचं राहणार आहे का? तो सत्य आहे, उगवणारच आहे. तुझा कोंबडा तू डालला याचा अर्थ सत्य नाही झाकू शकत. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की सत्य मार्गाने जाणे. दुसरी गोष्ट काय आहे? सेवा करणे. जर कर्म करायचे ना, सेवा करा, सेवा भावनेने करा. तुम्ही आत्मज्ञानाकडे जाणार. का? ज्याला आसक्तीच नाहीये, त्याला काही अपेक्षाच नाहीये, सगळं करा, जमा करू नका असं पण नाही, पण ते ही सेवा भावनेने जमा करा. हे मी जमा केलंय ना, ह्याच्यातून मला कोणाचं तरी कल्याण साधायचंय, मला भोगायची इच्छा नाही. माझ्यासाठी ममत्व किंवा मला किंवा माझ्या ह्यांच्यासाठी मला ठेवायचं ही भावनाच नाही. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. एखादा कॅशियर ज्याप्रमाणे निरपेक्षपणे त्या पैशांना हाताळतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या संपत्तीला हाताळलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही हाताळू शकता ना, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली आसक्तीपासून दूर होता. याचा अर्थ तुम्ही भोग घेऊ शकत आहे असंही नाहीये. तुम्ही भोगात उतरल्याशिवाय तर आनंद घेऊ शकत नाही. भोग तर तुम्ही घेणार, पण जागृतपणे घेणार. हॅलो, शुद्धीवर नाचणं चांगलं की दारू पिऊन नाचणं चांगलं? हा, शुद्धीवर ज्यावेळेस तुम्ही नाचता ना, त्यावेळेस तुम्ही अनुभव घेता, आणि ज्यावेळेस तुम्ही दारू पिऊन नाचता ना, तेव्हा लोक अनुभव घेतात, तुम्ही नाही. म्हणून नशा वाईट आहे. नशा काही वाईट कशामुळे आहे? कारण ती तुम्हाला बेशुद्ध करते, लोकांना शुद्ध करते, शुद्ध आणते. तुम्ही कसे आहात हे लोकांना कळतं, तुम्हालाच कळत नाही. फक्त तुम्ही शुद्धीवर असताना सगळं काही करा, जागरूक असताना करा. तुमचं आत्मज्ञान हळूहळू जागृत होईल, आणि ते हळूवारपणे होतं, एकदम नाही होत. ते असं कालावधी लागतो. सद्गुरूंच्या बाबतीमध्ये त्यांचा इतिहास जर पाहिला, त्यांचा हा 3रा जन्म आहे. मागच्या 2 जन्मामध्ये त्यांच्या गुरूंनी त्यांना हे आदेश दिले होते की तुला ह्या ध्यानलिंगाची स्थापना करायची, तुला याचा वारसा निर्माण करायचा आहे. पुढे त्यांचं वय साधारणतः 15, 16, 20 वर्ष होई, पण त्यांना काही माहित पण नव्हतं की मी, ते अतिशय रॅशनल व्यक्ती होते. म्हणजे हे त्यांना धर्मग्रंथ, पूजा अर्चा याच्याबद्दल अजिबात आसक्ती, म्हणजे प्रेम, त्याच्याबद्दल आस्था किंवा आस्तिकपणा असं काही नव्हतं. ते काही आध्यात्मिक बालक नव्हते. अचानक त्यांच्या जीवनामध्ये असं घडलं नाही. ते सुरुवातीपासून उदासीनच होते.
त्यांना कशामध्ये रस नव्हता. ते कॉलेजमध्ये जर जायचे ना, कधी तासाला बसले नाही, कधीच नाही बसले. त्यांनी कुठलेच पुस्तकं सुद्धा वाचले नाही. त्यांनी आपण जर अभ्यास केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त पास होण्या एवढंच फक्त वाचत होते. मग तुम्ही विचार करा, सांसारिक जीवनामध्ये पहिल्यापासून उदासीन होते, पण याचा अर्थ ते देवदेव करत होते असं नाही. पण त्यांना जेव्हा आठवलं की माझं कार्य काय, मी कशा करता आहे, हे त्यांना जेव्हा आठवलं तेव्हा तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि मित्रांनो, संत नामदेवांच्या बाबतीमध्ये पण हेच होतं. तुम्ही पाहिलं असेल ना, जेव्हा त्यांनी विसोबा खेचरांकडे दीक्षा घेतली आणि शिष्यत्व पत्करलं, तिथून पुढे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तोपर्यंत ते अवखळ होते, ते देवाला सुद्धा आपला जोडीदार समजत होते. पण ज्ञानप्राप्ती कधी झाली? जेव्हा टपल्या मारल्या सगळ्यांच्या गोरा कुंभाराने डोक्यामध्ये, तेव्हा कळलं हे मडकं कच्चं आहे. हॅलो, रोज देव त्याच्या हातून जेवण करायचा, तरी पण त्याला आत्मज्ञान नव्हतं. हीच तर समस्या आहे. म्हणजे आत्मज्ञान जे आहे ते अगदी अलगदपणे, चुपचाप, शांतपणे घडतं. तसं प्रेम होतं की नाही माणसाला, प्रेम अलगद घडतं. ते कळतं का आपण कधी प्रेमात पडलो? एखाद्या कामाच्या, एखाद्या करिअरच्या, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या नात्याच्या, आपण अलगदपणे प्रेमात पडतो. आणि ज्याला कळलं की मी प्रेमात पडलोय, तो स्वतःला फसू राहिलाय. कळत नाही आपल्याला कधी आपण प्रेमात पडलोय ते. कळलं तसंच आहे. आत्मज्ञान हे अलगद आहे, हळुवार आहे. तुमच्या आसपासचं फुल कधी उमललं, अरे फुल उमललं असं आपण म्हणतो, ते अचानक नाही उमललं, ते हळुवारपणे उमललं. तसं तुमच्यामध्ये आत्मज्ञानाची जी शक्ती आहे, तिची निर्मिती आहे, ती हळुवारपणे होईल. तुम्ही फक्त त्या मार्गाने चालत राहा असं सद्गुरू सांगता. साधकांना सांगता की तुम्ही त्या मार्गावर चालत राहा. तुम्ही आत्मज्ञानापर्यंत ह्या जन्मी नाही पोहोचू शकला तर पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी तुम्ही पोहोचणार हे नक्की. फक्त त्या मार्गावर चालत राहा. आणि मग जर एवढं जर मार्गदर्शन आम्हाला मिळतंय की आत्मज्ञानाच्या दिशेने आम्ही जर चालत राहिलो, तो प्रवास एवढा सुंदर असतो ना, की संघर्ष इतरांसाठी दिसतो, तुमच्यासाठी नाही. बरोबर आहे ना? जी तरफड आहे, एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा, एखादं वासरू असेल तेव्हा, गाईच्या पोटातून जन्माला येतं तेव्हा त्याला किती त्रास होतो. एखादं फुलपाखरू जेव्हा कोशातून बाहेर पडतं तेव्हा किती तरफडतं. जिराफाचं पिलू साधारणतः 2-3 मीटरवरून खाली पडतं. पडल्या पडल्या आई त्याच्या लात मारते जोरात. त्यांनी लवकरात लवकर उठून उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःचा बचाव करायला सक्षम बनलं पाहिजे. म्हणजे आजूबाजूचे हिंस्र प्राणी त्याचे काय करणार? शिकार. तुम्ही विचार करा ना, जन्मतःच वेदना आहे, प्रचंड वेदना आहे, पण त्या वेदना नाही आहे, ते तुम्हाला वेदना दिसू राहिले. त्याच्या सक्षम होण्यासाठीचं ते काय पद्धती आहे, विधी आहे. तसं तपश्चर्या, तप जे आहे, साधना जी आहे, ती आजूबाजूच्या लोकांना कठोर वाटते, कठीण वाटते. जो त्याच्यामध्ये उतरला त्याला कठीण नाही वाटत, त्याला ती एकदम मस्त असते. मग तुम्हाला जर ती कठीण वाटत असेल तर ती तुमच्या मनाचं प्रक्षेपण आहे, तुमची अनुभूती नाही आहे. बरोबर आहे? तुम्ही कडुलिंबाचा पाला कधी खाल्ला का? खाल्ला, पण दुसऱ्याच्या सांगण्यावरून. स्वतःच्या इच्छेने खा. सुरुवातीला प्रचंड कडू लागतो आणि एकदा पूर्णपणे तो कडूपणा तुमच्या तोंडामध्ये उतरला की नंतर तुमचं तोंड कसं पडतं? गोड पडतं. आम्हाला हेच कळलेलं नाही की नेमकी मधुरता कशात आहे, गोडवा कशाला म्हणायचं. मग गोडव्याची व्याख्या आम्ही साखरेमध्ये जोडलेली आहे. साखरेचा गोडवा एक मुलावा आहे, लक्षात घ्या. तसंच हे संसार आहे ना, हा साखरेसारखा आहे, फार गोड वाटतो, पण तुम्हाला डायबिटीज केल्याशिवाय सोडणार नाही. हा आहे की नाही? तुमचा एक एक अवयव नाही कमी, नाही तुम्ही केलं तर समोरचं करेल. कळलं? हे निसर्गाचा नियम आहे. म्हणून आत्मज्ञान जे आहे जीवनामध्ये हे किती महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय जीवनामध्ये उन्नती नाही, त्याच्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही, त्याच्याशिवाय जीवनामध्ये शांती नाही, आणि त्याच्याशिवाय जीवनामध्ये जीवनाचा आनंद नाही. आपण म्हणतो की नाही, जर एखाद्याला विचारलं बाबा तुला कशाचे दागिने घ्यायचे, तर त्याला प्रश्न पडतो का हो? तर सोन्याचे, काय विशेष काय त्याच्यामध्ये? गोल्ड. बरोबर आहे ना? कारण ते सर्वोच्च आहे. बरोबर. बट त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काय असं, हां त्याच्यामध्ये हिरा, डायमंड. त्याच्या पलीकडे काय माहिती आहे का? का तुम्ही कधी ऐकलं की कोळसा लावायचा आहे? सांगायचं तात्पर्य काय? जे श्रेष्ठ आहे. तुम्ही जर जेवणामध्ये गेलं तर तुम्ही हे बघाल की जेवणातला सर्वात श्रेष्ठ पदार्थ, सर्वात पौष्टिक पदार्थ कोणता? तर ड्रायफ्रूट वापरलेले कुठलेही पदार्थ जे आहे ते सर्वात काय मौल्यवान आहे, किमती आहे. बरोबर. ह्याच्या पलीकडे काय? काहीच नाही. तसं जीवनामध्ये सर्वोत्कृष्ट काय असेल ते आत्मज्ञान आहे.
एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं, सर्व दुःखांचा नाश होतो, सर्व आसक्तींचा नाश होतो, सर्व शत्रूंचा नाश होतो. आपोआप बंधनं तुटून जातात, चिंता संपून जातात. भूत आणि भविष्य नष्ट होतं, फक्त वर्तमान शिल्लक राहतं. आणि म्हणून असं परमानंदामध्ये जीवन जगायचं असेल तर मित्रांनो, आत्मज्ञानाच्या दिशेने आम्ही नक्कीच प्रवास केला पाहिजे. आणि त्याची जी अनुभूती आहे ही ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी, नाही तर पुढच्या जन्मी, अनंत जन्म जरी आम्हाला वाट बघावी लागली तर त्याच मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही संकल्प करून जीवन जगलं पाहिजे. धन्यवाद.